आणि बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे बदलापूरच्या घटनेसंदर्भातली। क्षमता नसलेला माणूस मुख्यमंत्री आहे, सरकार नराधमाचं आहे का, अशी टीका उद्धव ठाकरेंनी शिंदेंवर केली आहे। तर हायकोर्टानेही खडे बोल सुनावलेले आहेत। पाहूयात। क्षमता नसलेला हा माणूस मुख्यमंत्री झालेला आहे। पहिलं या घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनी सांगावं ते नराधमांच्या बाजूचे आहेत का विरुद्ध आहेत। बदलापूरच्या घटनेवरून उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेतली आणि 24 तारखेला महाविकास आघाडीने पुकारलेल्या बंदमध्ये सहभागी होण्याचं आवाहन केलं। जमिनीवरचा आक्रोश दाखवून सरकार घालवण्यासाठी जागे व्हा, असं उद्धव ठाकरे म्हणाले। या सगळ्यांना जमिनीवरचा आक्रोश हा कळला पाहिजे। आता आपल्यालाच पुढे यावं लागेल आणि त्याच्यासाठी आपण जागे आहोत। या विकृत नराधमांना दहशत बसवण्यासाठी, तक्रार न घेणाऱ्या पोलिसांना सुद्धा टाळ्यावर आणण्यासाठी आणि शासन तर घालवलंच पाहिजे। तर त्याच्यासाठी आपण आता जागे व्हा आणि ही जाग आता जाऊ देऊ नका। अशा घटनांवर राजकारण करणं यापेक्षा मोठी संवेदनहीनता दुसरी कुठलीच नाही। या ठिकाणी आम्ही ठरवलंय अशा प्रकारच्या ज्या घटना आहेत, या घटनांमधले जे आरोपी आहेत, आम्ही यांना सोडणार नाही। यांना जो कठोरात कठोर शिक्षा आहे, अगदी फाशीपर्यंतच्या शिक्षा मिळेपर्यंत शांत बसायचं नाही। उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री शिंदेंवरही बोचरी टीका केली। क्षमता नसलेला माणूस मुख्यमंत्री झाला, जनतेच्या भावनांशीही गद्दारी करतात, असा हल्लाबोल ठाकरेंनी केला। क्षमता नसलेला हा माणूस मुख्यमंत्री झालेला आहे, त्यांना जनतेच्या भावनांशी फक्त खेळता येतं। म्हणजे मला खरंच दुर्दैव वाटतं की अशी व्यक्ती ही राज्यकर्ती आहे, एकतर गद्दार आहे आणि त्याच्यानंतर राज्य करताना जनतेशी सुद्धा त्यांच्या भावनेचीही गद्दारी करतायत। ह्याच्याबद्दल मला खरंच दुःख होते। बहीण लाडकी आणि विरोधकांच्या छातीत भरली धडकी, अशा प्रकारचं त्यांचं झालेलं आहे। आणि म्हणून दिवस रात्र सरकारच्या विरोधामध्ये, मुख्यमंत्र्याच्या विरोधामध्ये आतापर्यंत सांगून थकले। आज पडणार, उद्या पडणार, परवा पडणार, 6 महिन्यांनी पडणार, सरकार जाणार, सरकार मजबूत होत गेलं। बदलापूरमध्ये 2 चिमुकलींवर अत्याचार झाल्यानंतर आंदोलन झालं, ज्यात लाडकी बहीण योजना नको, सुरक्षा हवी असे पोस्टर्स झळकले। त्यावरून उद्धव ठाकरेंनी निशाणा साधलाय। बहीण सुरक्षित नाही आणि लाडकी बहीण योजना आणतात, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली। त्यावरून कितीही मनसुबे असले तरी योजना बंद होणार नाही, असं फडणवीस म्हणाले। सुरक्षित बहीण ही एक प्राथमिकता असली पाहिजे। जर बहीण सुरक्षित असेल तर मग लाडकी बहीण वगैरे योजना आणता येतात। ही निवडणूक डोळ्यासमोर ठेवून, आता तर मी स्पष्टच बोलतो, निवडणूक डोळ्यासमोर ठेवून जनतेचा पैसा वापरून, म्हणजे जनतेचाच पैसा जनतेवरती खिरापत वाटल्यासारखा वाटण्यासाठी म्हणून जी योजना आणली, तशी ही योजना नव्हती। हे दुष्कृत्य आहे, ही विकृती आहे आणि त्याच्यात राजकारण आणणं हे जर का या घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना वाटत असेल तर ते सुद्धा विकृत आहेत। आता हे म्हणतात लाडकी बहीण योजना तुम्ही समाप्त करा, कारण आमच्या मुली सुरक्षित नाहीत। अरे मुलींना सुरक्षित ठेव आणि लाडकी बहीण योजना देखील चालू ठेव। लाडकी बहीण योजना तुम्ही कितीही मनसुबे त्या ठिकाणी आखले तरी देखील आम्ही बंद होऊ देणार नाही। हे कारण शोधतायत लाडकी बहीण योजना कशी बंद होईल। की विरोधक जे आहेत त्याचं राजकारण करू लागले, त्याचं राजकारण करून आंदोलन पेटवू लागले। रेल्वे रास्ता रोको केलं, 7-8 तास रेल्वे रोको। माझ्या बहिणींनो, आपल्याला मी सांगू इच्छितो, पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार त्यांच्याकडे ताबडतोब आंदोलनकर्त्यांकडे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे बॅनर कसे आले। लगेच त्याच्या विरोधामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना नको, आम्हाला सुरक्षा पाहिजे। अरे सुरक्षा देण्याची जबाबदारी पण आमची आहे। बदलापूरच्या घटनेवरून विरोधक आक्रमक आहेत। काँग्रेसनेही आंदोलन केलं आणि ठाकरेंच्या शिवसेनेनं ठिय्याही मांडला। त्यावरून गृहमंत्री फडणवीसांनी कोलकात्यातील महिला डॉक्टरवर झालेल्या अत्याचार आणि हत्येच्या घटनेवरून महाविकास आघाडीच्या नेत्यांना सवाल केला। मला एका गोष्टीचं आश्चर्य वाटतं, अरे मुलगी कुठली असली तरी आपलीच असते। कलकत्त्यामध्ये एका स्त्री डॉक्टरवर इतका भयानक आणि अनन्वित अत्याचार झाला। तो अत्याचार झाल्यानंतर
यांची तोंड देखील उघडली नाहीत. तो अत्याचार झाल्यानंतर ते ममताजींचं त्या ठिकाणी तारीफ करत राहिले, एका शब्दाने त्याची निंदा केली नाही. मात्र या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये सरकारने राजीनामा द्यावा, गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशा प्रकारच्या त्यांच्या मागण्या होत आहेत. मी त्यांना एवढंच सांगतो, अरे छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्हाला सांगितलंय या ठिकाणी रडायचं नाही, लढायचं. आम्ही पळून जाणारे नाही आहोत. काहीही झालं तरी अशा प्रकारच्या नराधमांना त्या ठिकाणी समाप्त केल्याशिवाय आम्ही बाजूला हटणार नाही, हे सांगण्याकरता निश्चितपणे आणि ठणकावून सांगण्याकरता या ठिकाणी मी आलो आहे. इकडे बदलापूरच्या घटनेवरून मुंबई हायकोर्टानंही सुओ मोटो याचिका दाखल करून घेत सरकारला खडे बोल सुनावलेत. सरकारकडून महाधिवक्ते बिरेंद्र सराफ यांनी सांगितलं की सरकारकडून SITची स्थापना झाली, जलद गतीनं चौकशी सुरू आहे. SITनं लहान मुलींचे जबाब नोंदवलेत. त्यावर न्यायमूर्ती रेवती मोहितेंनी म्हटलं की शाळेतच मुली सुरक्षित नाहीत, मग शिक्षणाच्या अधिकाराचा उपयोग तरी काय? 2 मुलींचं लैंगिक शोषण इतका गंभीर गुन्हा, पण पोलीस गांभीर्यानं कारवाई का करत नाहीत? फक्त गुन्हा दाखल करण्यातच दिरंगाई झाली असं नाही, तर शाळा प्रशासनानं सुद्धा तक्रार दिली नाही. पीडित कुटुंबियांच्या तक्रारीनंतर शाळा व्यवस्थापनावरही गुन्हा दाखल व्हायला हवा होता. न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाणांनीही सरकारला सुनावलंय, तुम्हाला असं म्हणायचंय का की लोक रस्त्यावर उतरत नाही तोपर्यंत गांभीर्यानं तपास केला जाणार नाही? योग्य तपास झाला नाही हे बदलापूर पोलिसांना कळवा. महाराष्ट्र पोलिसांचं ब्रीदवाक्य आहे, सद्रक्षणाय खलनिघ्रणाय. या वाक्याचा अर्थ माहितीये का? हायकोर्टात आता पुढची सुनावणी 27 ऑगस्टला आहे. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.